सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री associated by सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी प्रिया, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात तुमचं स्वागत। शेतकऱ्याला केंद्र सरकार व राज्य सरकारने अक्षरशः वाऱ्यावर सोडला आहे। शेतकरी संपवा आणि कंपन्या जगवा असे मोदी सरकारचे धोरण आहे। दोन्ही सरकारच्या अशा धोरणाविरोधात खासदार सुप्रिया सुळे व खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली दौंड शहरात भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला। यावेळी खासदार सुप्रिया सुळे व खासदार अमोल कोल्हे यांनी दौंड शहरात पदयात्रा काढत शेतकऱ्यांशी संवाद साधलाय। यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथील एका MBBSच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनी टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। सुहानी ढोले असं मृत विद्यार्थिनीचे नाव असून विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। ही खळबळजनक घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। या प्रकरणी यवतमाळ शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। मकर संक्रांत म्हटलं की पतंग उडवण्याची मोठी परंपरा आहे, मात्र पतंग सोबत लागणारा प्रतिबंधक नायलॉन मांजा हा पक्षी, प्राणी आणि नागरिकांसाठी जीवघेणा ठरतो आहे। मकर संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर पतंग उत्सवासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी असून देखील त्याची छुप्या पद्धतीने सर्रास विक्री होतानाचे चित्र पाहायला मिळते। प्रतिबंधक नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांच्या विरोधात राज्यभरात पोलिसांनी जोरदार मोहीम राबवण्यात येत आहे। अशाच प्रतिबंधक नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या 2 तरुणांना अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी अटक केली आहे। लाखो रुपयांचा मांजा जप्त करण्यात आलाय। आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात मराठा आणि ओबीसी समाज आक्रमक झालाय। 20 जानेवारीपासून मनोज जरांगे मराठा कार्यकर्त्यांसोबत मुंबईकडे कूच करणार आहेत, तर त्याच दिवशी ओबीसी समाजानेही मुंबईत आंदोलनासाठी परवानगी मागितली आहे। आता यामध्ये धनगर समाजाचीही भर पडली आहे। राज्यातील धनगर समाज आक्रमक झालाय। धनगर आरक्षणासाठी पंढरपुरातील राज्यव्यापी निर्णायक बैठक आज होतीये। मागील 75 वर्ष न झालेला धक्कादायक निर्णय होणार असल्याची नेत्यांनी सांगितलं आहे। आरक्षणासाठी धनगर नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। ठाकरे गट लोकसभेच्या 23 जागा लढवण्यावर ठाम आहे। याआधीही आम्ही 23 जागांवर लढलोय, काँग्रेसलाच शून्यापासून सुरुवात करायची आहे असा टोला खासदार राऊत यांनी मारलाय। त्यावर जागा वाटपाची चर्चा हायकमांड सोबत होईल असं वडेट्टीवार यांनी उत्तर दिले। ठाकरे गटाच्या 23 जागांच्या मागणीची नितेश राणेंनी किल्ली उडवली। काँग्रेस ठाकरे गटाला 5 जागा ही देणार नाही असा टोला नितेश राणे यांनी लगावलाय। सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। बीड जिल्ह्यात कांद्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे। बीड तालुक्यातील नेकनूर येथील तरुण शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने कांद्याची लागवड केली होती, मात्र हा कांदा बाजारात येऊन गेला असता त्यांच्या हातात 1 रुपया आला नाही। शिवाय त्यांना जवळचे 558 रुपये आडवत दुकानदाराला द्यावे लागले आहेत। नागपूरच्या वाठोडा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बिडगाव परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे। कचरा उचलणाऱ्या भरधाव टिप्परने बहीण भावाला चिरडत नेले आहे। या घटनेने सक्का बहीण भावाचा जागीच मृत्यू झालाय। या खळबळजनक घटनेनंतर बिडगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। घटनास्थळी जमलेल्या संतप्त जमावाने टिप्पर पेटवलाय। पोलिसांनी दोन्ही मृतांचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकलमध्ये पाठवला आहे। अंजली सैनी आणि सुमित सैनी असं मृत दोघा बहीण भावांची नावे आहेत। हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील चिखलदरा परिसरात पूर्णा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांना मिळाली होती। उमाकांत पारधी यांनी गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास 100 महसूल अधिकाऱ्यांना चा ताफा घेऊन चिखलदरा शिवारातील पूर्णा नदीपात्रात छापा टाकलाय, परंतु तोपर्यंत वाळू तस्कर हे पळून गेले होते। यावेळी या पथकाने नदीपात्रातील वाळू काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या 2 बोटी 25 जिलेटिन स्फोटकाद्वारे उद्ध्वस्त करून लोखंडी पाईप, ड्रम, वाळूचा साठा असा एकूण 20 ते 25 लाखांचा मुद्देमाल सेनेगाव तहसील कार्यालयात ठेवण्यात आलाय।
सत्तेला घाबरत असाल तर काही करू शकत नाही. सत्तेची भीती वाटत असेल तर उलथवली पाहिजे. सत्ता आपली वाटली पाहिजे. नवं वर्ष सुरू होतं, हे वर्ष लोकशाहीचं जावं असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. ते कार्यकर्त्यांशी संबोधित करत होते. सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात इथे थांबते. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.